तुम्ही कधी बेसन पिठामध्ये टोमॅटो टाकून पाहिले का? नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच करून बघा. खायला सुद्धा खरंच खूप भारी आणि तोंडाला चव नसेल तर एकदा हा पदार्थ नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही दर 2 दिवसाला परत हा पदार्थ नक्कीच करून खाल. बनवायला सुद्धा खरंच खूप सोपा आहे आणि फक्त 10 मिनिटात बनवून तयार होतं. चला तर मग पदार्थ कुठला आहे ते पाहूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी ते आपल्याला फक्त 2 टोमॅटो आणि 4-5 मिरच्या लागणार आहेत. तर सर्वात अगोदर काय करायचं, दोन्ही टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे. जितकं टोमॅटो आपल्याला बारीक कट करता येईल तितकं हे टोमॅटो आपल्याला बारीक कट करायचं आहे. हे जे टोमॅटो आहेत गावरान आहेत त्यामुळे थोडेसे आंबट राहतात. जे आपले दुसरे टोमॅटो असतात ते सुद्धा तुम्ही ते वापर करू शकता. पण यातील आंबटपणा दूर करण्यासाठी सुद्धा माझ्याकडे उपाय आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. आता हे जे टोमॅटो आहेत ते आपल्याला एकदम बारीक आकारामध्ये कट करायचे. जितकं बारीक कट करता येईल तितकं बारीक कट करा. तर बघा इथे टोमॅटो पूर्णपणे कट करून झालाय. आता प्लेटमध्ये काढून घ्यायचा. दुसरा पण टोमॅटो तुम्ही चिरून घेतलेला आहे. आता ज्या मिरच्या घेतल्या होत्या ते मिरच्या पण इथे आपल्याला कट करून घ्यायच्यात. बारीक बारीकच कट करायचे, जास्त मोठाल्या ठेवायच्या नाहीत. जितके बारीक कट करता येतील तितके बारीक कट करा. तिथे मी 5 ते 6 एकदम अशा हिरव्यागार मिरच्या घेतल्या आहेत. हिरव्यागारच मिरच्या घ्या. चला तर बघा इथे आपले टोमॅटो आणि मिरची पण कट करून झाली. मग आता आपण रेसिपी बनवायला घेऊया. तर काय करायचं, कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं तेल. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची. जिरे मोहरी छान फुलून द्यायची. नंतर त्यामध्ये बारीक कुटून घेतलेला लसूण घातलाय. अद्रक पण घालू शकता, पण इथे मी अद्रक घातलेली नाही. आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता नक्कीच घाला कारण चव खूप छान येते आणि कढीपत्त्याचा वास या पदार्थाला लागला तर आणखीन तो छान टेस्टी लागतो. आता जो टोमॅटो चिरून घेतला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आणि टोमॅटो अगोदर छान परतून घ्यायचा. एकदम छान असा मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मिरची चिरून घेतली होती ती पण यामध्ये घालून घ्यायची. मिरची जर तुम्हाला आणखीन थोडीशी जास्त घालायची असेल किंवा तुम्ही आणखी जास्त तिखट खात असाल तर आणखी यामध्ये मिरची तुम्ही ॲड करू शकता. पण इथे मी तिखट मिरची आहे खूप त्यामुळे मी थोडीशीच घातली. आता यामध्ये ना थोडंसं मीठ घालायचं म्हणजे हे टोमॅटो छान असं मऊ होतं. तर बघा टोमॅटो पण छान व्यवस्थितपणे मऊसूत झालेलं आहे, छान परतलं गेलं आहे. यामध्ये आता हळद घालायची. तुम्ही यामध्ये थोडंसं तिखट पण घालू शकता, लाल तिखट घालायचं असेल तर, पण मी घातलं नाही कारण मिरची ऑलरेडी तिखट आहे. आता यामध्ये आपल्याला साधारणतः 2 चमचे बेसन पीठ घालायचं. बेसन पिठामुळे याला चव खूप छान येते आणि आपली जी पदार्थ किंवा जी रेसिपी आहे तो एकदम असा घट्टसर व्हायला मदत होते. तर 2 चमचे घालायचं, जास्तही घालायचं नाही. बेसन पीठ यामध्ये घालून चांगलं अगोदर व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं. आता त्यामध्ये घालून घ्यायचा शेंगदाण्याचा कूट. 2 चमचे तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. आपले जे पोहे खायचा चमचा असतो त्याच चमच्याने मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून मिक्स केलं. आता मी अगोदरच तुम्हाला सांगितलं होतं की हे टोमॅटो आंबट आहेत थोडेसे, त्यामुळे इथे आपल्याला साखर घालायची किंवा इथे तुम्ही गूळ पण घालू शकता. कारण ना टोमॅटोतला आंबटपणा सगळा पूर्णपणे निघून जातो साखर किंवा गूळ घातल्यामुळे. मी थोडीशी साखर घातली, कोथिंबीर घातली, परतून घेतलं. मस्तपैकी ती आपली ही रेसिपी बनवून तयार आहे. आणि खरं सांगू का, हा जो पदार्थ आहे ना तो खायला खरंच खूप भारी लागतो. आता याला बरेच जण टोमॅटोची चटणी म्हणतील, पण टोमॅटोची चटणी नाही म्हणायचं कारण टोमॅटोची चटणीमध्ये कांद्याचा वापर केला जातो. पण इथे आपण कांदा टाकला नाही, मिरची टाकली. हा जो पदार्थ आहे ना तो खरंच खूप भारी आहे. बनवायला सुद्धा खरंच खूप सोपा आहे. कधी कधी तोंडाला चव नसेल किंवा भाजी बनवायचा कंटाळा असेल किंवा एकट्या माणसाला जर भाजी करायची नसेल तर हा पदार्थ करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर जाता जाता एक लाईक सबस्क्राईब नक्कीच करा.